स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 2.6 वर्ल्ड हेरिटेज. जर आपण टायटल बघितलं ह्या लेसनचं तर आपल्या काय लक्षात येतं, तर टायटल जे आहे ते 2 शब्दांमध्ये आहे. वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड म्हणजे काय, जग किंवा विश्व, आणि हेरिटेज म्हणजे काय, वारसा. म्हणजेच टायटल काय झालं, वारसांचे विश्व. ओके. आता वारसांचे विश्व या लेसनमध्ये आपण नक्की काय बघणार आहोत, तर वर्ल्ड हेरिटेज म्हणजे नक्की काय, वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे नक्की काय, जागतिक वारसा स्थळ नेमकं काय असतं, टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, वर्ल्ड हेरिटेजची जी स्थळं असतात त्यांचे प्रकार, ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला अजून काय बघायला मिळणार आहे, तर वर्ल्ड हेरिटेज साईट्सची हिस्ट्री बघायला मिळणार आहे. म्हणजे कसं सुरू झालं, वर्ल्ड हेरिटेज साईट हे कसं सुरू झालं. त्यानंतर एखादं ठिकाण, एखादं स्थळ हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये कसं जातं, या सगळ्या गोष्टींचा जो काय आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे तो या लेसनमधनं करायला मिळणार आहे. त्याचबरोबर मग आपण काय शिकायचं आहे यातून, का वर्ल्ड हेरिटेज साईट जे असतात ते मानवाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे असतात आणि मग ते आपण जतन करणं किती महत्त्वाचं आहे, हे सगळं आपल्याला या लेसनमधनं बघायचं आहे. ओके. तर आता आपण स्टार्ट करतो आहे 2.6 वर्ल्ड हेरिटेज. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, means UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. Determine म्हणजे काय, निश्चित करणे. डिटरमाइनचा अर्थ काय होतो, निश्चित करणे. तर वर्ल्ड हेरिटेज साईट जे असतं ते निश्चित केलं जातं. बाय म्हणजे काय, कडून. बायचा अर्थ काय होतो, कडून. वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट. वर्ल्ड हेरिटेज स्थळ हे असं एक स्थळ असतं जे डिटरमाइन केलं जातं, म्हणजे निश्चित केलं जातं. कोणाकडनं, बाय द युनेस्को. युनेस्कोचं लॉंग फॉर्म काय आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ह्यांच्याकडनं वर्ल्ड हेरिटेज साईटमधलं जे स्थळ असतं, जे एखादी साईट असते, जे एखादं स्थळ असतं ते निश्चित केलं जातं. आता हे जे स्थळ असतं जे निश्चित केलं जातं ते कसं असतं, टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे काय, मानवता, म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातनं. आता ते पण कसं महत्त्वाचं असतं, मानवाच्या दृष्टिकोनातनं कसं महत्त्वाचं असतं, तर कल्चर ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी, म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या मानवासाठी ते फार महत्त्वाचं असं स्थळ असतं जे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असतं आणि ते स्थळ युनेस्कोने निश्चित केलेलं असतं. डिटरमाइनचा अर्थ निश्चित करणे. As such sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. As such the sites are protected and maintained. आता हे जी स्थळं असतात, ही जी स्थळं असतात वर्ल्ड हेरिटेज साईट्समधली, ती प्रोटेक्ट म्हणजे संरक्षित पण केली जातात अँड मेंटेन, आणि त्यांची देखभाल पण केली जाते बाय द International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. कोणाकडनं त्यांचं प्रोटेक्शन आणि मेंटेन होतं, म्हणजे संरक्षण आणि देखरेख, तर आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रम अंतर्गत. इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रम अंतर्गत ही जी स्थळं असतात वर्ल्ड हेरिटेज साईट्समधली, त्यांचं संरक्षण पण होतं आणि त्यांची देखरेख पण होते. आता मग ही जी स्थळं असतात, हे जे कार्यक्रम असतात इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, हे कुणाकडनं चालवले जातात, ते बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी, म्हणजे युनेस्को जागतिक वारसा समिती ह्यांच्या अंतर्गत
इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम चालवले जातात आणि त्या प्रोग्रामच्या अंतर्गत हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात त्यांचं संरक्षण पण होतं आणि त्यांची देखरेख पण होते. ओके, बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस that are significant culturally or naturally. They vary in type and include forests, lakes, mountains, buildings and cities. आता हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली ऑर नॅचरली. ही जी स्थळं असतात ही फार सिग्निफिकंट असतात. सिग्निफिकंट म्हणजे काय, इम्पॉर्टंट, महत्त्वाची. कशाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात, कल्चरली, सांस्कृतिकदृष्ट्या अँड नॅचरली, नैसर्गिकदृष्ट्या. या दोन्ही दृष्ट्या ही जी स्थळं असतात ही फार महत्त्वाची असतात. दे व्हॅरी इन टाईप. व्हॅरी म्हणजे काय, भिन्नता. व्हॅरीचा अर्थ काय होतो, भिन्नता. इन टाईप, टाईप म्हणजे प्रकार. त्यांच्या प्रकारामध्ये पण भिन्नता असते. अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मोमेंटन्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. आणि मग हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, फॉरेस्ट, जंगल, लेक्स, सरोवरे, मोमेंटन्स, स्मारके, बिल्डिंग्स, इमारती अँड सिटीज, शहरं. या सगळ्या गोष्टींचा वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश असतो. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. जागतिक वारसा स्थळं जी असतात ती कधीकधी नैसर्गिक आणि सांस्कृतिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक या दोन्ही गोष्टींचं कधीकधी कॉम्बिनेशन पण असतं, म्हणजे एकत्रीकरण पण असतं. म्हणजेच काय, असं एखादं स्थळसुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये असू शकतं की ते सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही दृष्ट्या फार महत्त्वाचं आहे. म्हणजे असं नाही का फक्त ते सांस्कृतिकदृष्ट्याच महत्त्वाचं आहे किंवा नैसर्गिकदृष्ट्याच महत्त्वाचं आहे, तर कधीकधी असं पण एखादं स्थळ असतं का त्या स्थळामध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतात. सांस्कृतिकदृष्ट्या पण ते तेवढंच महत्त्वाचं असतं आणि नैसर्गिकदृष्ट्या पण ते तेवढंच महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक इथे उदाहरण दिलेलं आहे. माउंट हंगशन इन चायना इज अ साईट with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यांनी कोणतं एक्झाम्पल दिलं आहे, तर माउंट हंगशन इन चायना. चायनामधलं जे माउंट हंगशन पर्वत आहे, एक तो पर्वत आहे की ज्या पर्वताचा समावेश कशामध्ये झालेला आहे, वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये झालेला आहे. आता हा जो पर्वत आहे माउंट हंगशन इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. तो सांस्कृतिकदृष्ट्या मानवासाठी फार महत्त्वाचा आहे. सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टंट, महत्त्वाचा आहे. कशाच्या दृष्टीने, टू ह्युमन कल्चर, सांस्कृतिकदृष्ट्या मानवासाठी तो महत्त्वाचा आहे. का, बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण एक चायनाची जी कला, आर्ट म्हणजे काय, कला, आणि लिटरेचर म्हणजे काय, साहित्य, जे म्हणजे हिस्टॉरिकल चायनीज आर्ट आणि लिटरेचर आहे, म्हणजे ऐतिहासिक चायनीज कला आणि साहित्य जे आहे त्यासाठी हा जो माउंट हंगशन आहे हा खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. त्यामुळे तो म्हणजे कल्चरली फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितले, द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. आणि हा जो पर्वत आहे हा भौगोलिकदृष्ट्या जे त्याचं सौंदर्य आहे, जे त्याच्यामध्ये गुण आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, क्वालिटीज, गुण, त्याचे सौंदर्याच्या दृष्टीने जे काही गुण आहेत ते पण फार महत्त्वाचे आहेत. म्हणून माउंट हंगशन जे आहे ते कल्चरली आणि नॅचरली या दोन्ही दृष्टिकोनातनं
अत्यंत महत्त्वाचं आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. म्हणजे काय तर जगभरातील जी काही नैसर्गिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळं आहेत त्यांना संरक्षण करण्याची जी काही कल्पना होती ती जरी 20व्या शतकामध्ये आली असली तरी मोमेंटम म्हणजे काय, चालना किंवा गती. मोमेंटमचा अर्थ चालना किंवा गती. मोमेंटम फॉर इट्स ॲक्शन अंटिल द 1950s. तरी 1950पर्यंत त्या कल्पनेला कोणत्याही प्रकारची चालना मिळाली नाही. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. 1954मध्ये इजिप्तने नाईल रिव्हरवर अस्वान हाय डॅम बांधण्याचं ठरवलं. कशासाठी? टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. नाईल रिव्हरचं पाणी गोळा करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी नाईल रिव्हरवर अस्वान हाय डॅम बांधायचं ही एक कल्पना, ही एक योजना 1954 साली इजिप्तने तयार केली. द इनिशियल प्लॅन, आता सुरुवातीची जी योजना होती त्यामध्ये काय होतं? द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वूड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स अँड स्कोअर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. सुरुवातीचा जो प्लॅन होता, सुरुवातीची जी योजना होती त्या योजनेअंतर्गत अब्बू सिम्बल टेम्पल अँड स्कोअर ऑफ म्हणजे काय, भरपूर प्रमाणात इजिप्शियन कलाकृती, आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय, कलाकृती, भरपूर प्रमाणात इजिप्शियन कलाकृती असलेली जी काही दरी होती ती फ्लडेड होणार होती. फ्लडेड म्हणजे पाण्याखाली जाणार होती. फ्लडेडचा अर्थ काय, पाण्याखाली जाणार होती. ओके. टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, त्या मंदिरांना आणि त्या कलाकृतींना प्रोटेक्ट करण्यासाठी युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेनिंग इन 1959 दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टलिंग अँड मूवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. आता ही जी टेम्पल्स होती, ही जी आर्टिफॅक्ट्स होती त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी युनेस्कोने काय केलं तर 1959 साली एक आंतरराष्ट्रीय कॅम्पेनिंग म्हणजे एक मोहीम आखली. त्या मोहिमेअंतर्गत ते जे सगळं काय टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स होते ते काय होणार होते, डिसमॅल्टनिंग म्हणजे उतरवणे. डिसमॅल्टनिंग म्हणजे काय, उतरवणे, आणि मोमेंट म्हणजे हलवणे. डिसमॅल्टनिंग अँड मोमेंट ऑफ टेम्पल्स टू द हायर ग्राउंड, ती जी काही मंदिरं होती त्यांना उतरवलं जाणार होतं आणि एका हायर ग्राउंडवर, एका उंचावर त्यांना हलवलं जाणार होतं. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million, $40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. आता ह्या प्रकल्पाचा जो खर्च होता तो अमेरिकन $80 million एवढा होता. त्यामधला $40 million हा 50 वेगवेगळ्या देशांमधनं गोळा करण्यात आला. बिकॉज ऑफ प्रोजेक्ट सक्सेस, या प्रकल्पाच्या यशामुळे युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स युनेस्कोने आणि आंतरराष्ट्रीय स्मारके आणि साइट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे, ही जी परिषद होती ह्यांनी काय केलं तर इनिशिएटेड म्हणजे सुरुवात करणे. इनिशिएटेडचा अर्थ काय, सुरुवात करणे. आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद आणि युनेस्को यांनी एक सुरुवात केली. त्यांनी काय केलं, अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन, त्यांनी एक मसुदा तयार केला. कशासाठी, टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, काय एक आंतरराष्ट्रीय संस्था तयार करायची. टू क्रिएट म्हणजे काय, तयार करणे. टू क्रिएटचा अर्थ तयार करणे. एक आंतरराष्ट्रीय संस्था तयार करायची जी रिस्पॉन्सिबल असेल म्हणजे जबाबदार असेल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, म्हणजे जे काही सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत त्यांना ती प्रोटेक्ट करेल, म्हणजे ती जी काही संस्था असेल ती त्यांना संरक्षित करेल.
शॉर्टली देअर आफ्टर इन 1965. त्यानंतर लवकरच म्हणजेच कधी 1965मध्ये व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स, अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, एक जागतिक विश्वस्त संस्था स्थापन करावं अशी मागणी करण्यात आली. अमेरिकेतील व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी करण्यात आली, मागणी केली गेली. कशासाठी? टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट. त्यामध्ये काय म्हणजे ती जी काय वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट होती ती काय करणार होती? टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट्स, म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जी काही स्थळं आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं. पण त्याचबरोबर बट ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स. पण जगातील जी काही महत्त्वाची निसर्गरम्य स्थळं आहेत त्यांनासुद्धा प्रोटेक्ट केलं जाईल. कशा अंतर्गत? वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणजे जागतिक विश्वस्त संस्था, जागतिक वारसा विश्वस्त संस्था. ती ह्या गोष्टींना काय करेल? प्रोटेक्ट करेल अशी एक संस्था स्थापन करावी अशी 1965मध्ये अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस कॉन्फरन्समध्ये मागणी करण्यात आली. फायनली अखेरीस इन 1968 साली द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्शन ऑफ नेचर डेव्हलपमेंट सिमिलर गोल्स and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. ओके. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्शन ऑफ नेचर म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघ. 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघ यांनी सिमिलर गोल्स म्हणजे ह्याच प्रकारची उद्दिष्ट तयार केली, डेव्हलप केली. ओके. अँड प्रेझेंटेड देम, आणि ती प्रेझेंट केली म्हणजे ती सादर केली. कुठे सादर केली? तर द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये 1972मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे, म्हणजे स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 1972 साली मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्शन ऑफ नेचर म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने 1968 साली सिमिलर गोल्स असलेली म्हणजे सारखी उद्दिष्ट तयार केली. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO General Conference on November 16, 1972. Following the presentation of these goals, या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोने काय केलं? युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. ॲडॉप्टेड म्हणजे काय? स्वीकार केला. कोणी स्वीकार केला? युनेस्को जनरल कॉन्फरन्स, सर्वसाधारण परिषद यांनी 16 नोव्हेंबर 1972 रोजी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage List. वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे काय? जागतिक वारसा समिती. आज जागतिक वारसा समिती ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबल असते, म्हणजे ज्याकडे अधिकार असतात. कशासाठी? फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स. युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये कोणतं स्थळ जाईल हे ठरवण्याची जी काही पूर्ण जबाबदारी असते, जे काही पूर्णपणे अधिकार असतात ते कोणाकडे असतात? द वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे जागतिक वारसा समिती यांच्याकडे असतात.
The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center General Assembly. ही जी कमिटी असते म्हणजे ही जी समिती असते ही ह्यांची वर्षातनं एकदा बैठक होते आणि त्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज सेंट्रल जनरल असेंब्ली म्हणजे जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण सभेने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6-year टर्म्स. 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या रिप्रेझेंटेटिव्हज म्हणजे काय, प्रतिनिधी. तर त्या रिप्रेझेंटेटिव्हचा, त्या प्रतिनिधींचा त्या बैठकीमध्ये समावेश असतो आणि ते कोण ठरवतो? द वर्ल्ड हेरिटेज सेंट्रल जनरल असेंब्ली. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory. Territory म्हणजे काय? प्रदेश. Their territory म्हणजे त्यांचा प्रदेश. Within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. त्यानंतर हे आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधण्याचा, टेरिटरी म्हणजे काय? प्रदेश. ओके, तर आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांना नॉमिनेट म्हणजे त्यांना नामांकन करणे. कशासाठी? वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये त्या स्थळांचा समावेश होण्यासाठी, त्यासाठी ती स्थळे ओळखणे, आपल्या प्रदेशामधली स्थळे ओळखणे आणि त्यांना वर्ल्ड हेरिटेज लिस्टसाठी नामांकन करणे ही पूर्णपणे जी जबाबदारी असते ती कोणावर असते? तर ह्या स्टेट पार्टीजवर असते. म्हणजे ह्या जी राज्य असतात ना ती, त्यांच्यावर, पक्षराज्य जी असतात ही, त्यांच्यावर ही पूर्णपणे जबाबदारी असते.